मित्रो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक. मित्रो, रोकठोक हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, कारण अनेकांनी केलेलं नाही ते करून पुढे जा. आपण एक विषय महत्त्वाचा इथे यासाठी चर्चा करणार आहोत की महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची 25 नोव्हेंबरला शिवाजी पार्क मुंबईला एक मोठी रॅली झाली आणि शिवाजी पार्कचं मैदान प्रचंड खच्च भरलेलं होतं. एवढ्या मोठ्या संख्येनं मुंबईचा प्रदेश आणि महाराष्ट्रातली लोक आली होती. संविधान बचाव रॅली ही ज्या पद्धतीने यशस्वी झाली, खरं म्हणजे त्याच्या यशाचे अजूनही गुणगान लोक गात आहेत. बाळासाहेब आंबेडकरांचं भाषण असेल, इतर सगळे लोकांची भाषणं असतील, अतिशय प्रेरणादायी होते. आणि पुन्हा एकदा बाळासाहेब आंबेडकरांनी हे सिद्ध करून दाखवलं की मुंबईतलं शिवाजी पार्क मैदान काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना हे वगळून आणखी दुसरी कोणती राजकीय पक्ष जर भरून दाखवत असेल तर ती वंचित बहुजन आघाडी आहे. आणि बाळासाहेब आंबेडकरांचं ते करिश्माई नेतृत्व आहे. त्यांना मानणाऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केवळ बौद्ध नवबुद्धांमध्येच नाही तर OBC समूहामध्ये सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा एक मोठा वर्ग या निमित्ताने निर्माण होत आहे. 18 पगड जाती त्यांना मानतात. त्यासाठी त्याचं उत्तम प्रत्यय या शिवाजी पार्कच्या महारॅलीमध्ये आलं. खच्च भरलेलं मैदान, सगळ्यांची नजरा त्या भाषणावर. परंतु ही रॅली, शिवाजी पार्कची महासभा ही एक दुसऱ्या कारणाने सुद्धा चर्चित होती की यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना या संविधान सभेचं निमंत्रण दिलं होतं. मग प्रत्यक्ष जेव्हा सभा झाली तेव्हा राहुल गांधींचा पत्ता नव्हता. त्यांनी काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आले. त्यांनी भाषणसुद्धा केलं. परंतु हा प्रश्न शिल्लक उरतो की मग राहुल गांधी का आले नाहीत. खरं म्हणजे राहुल गांधी जर आले असते तर ते शिवाजी पार्कची वंचित बहुजन आघाडीची एवढी मोठी सभा त्यांनी हायजॅक केली असती. त्या पद्धतीचं आकर्षण त्यांच्यात आहे. आणि राहुल गांधी या सभेचे हिरोसुद्धा ठरले असते. आणि दुसऱ्या बाजूला हा एक संदेश संबंध महाराष्ट्रभर आणि देशभर गेला असता की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस म्हणजे इंडिया फ्रंट यांचं कुठेतरी मनोमिलन होते आहे. ती सुरुवात असते, तो मेसेज असता. हा मेसेज मतदारांमध्ये, सामान्य लोकांमध्ये, भाजप आणि संघाच्या विरोधातल्या असणाऱ्या मोठ्या संख्येनं असणाऱ्या मतदारांना देण्यापासून राहुल गांधी वंचित राहिले हे मात्र निश्चित आहे. दुसरी त्याची बाजू ही आहे, अनेक काँग्रेसवाले म्हणतात की एक 5-6 दिवसाच्या नोटीसवर, 5-6 दिवसाच्या निमंत्रणवर राहुल गांधी मुंबईत त्यांचे अनेक कार्यक्रम टाळून येणं शक्य नव्हतं. याहीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण साधारणतः 5 राज्यांच्या निवडणुका, त्याच्या निमित्ताने त्या 5 वेगवेगळ्या राज्यांमध्ये लागलेल्या काँग्रेसच्या प्रचारसभा, रॅली, जाहीर सभा याच्या नियोजनामध्ये निश्चितच काँग्रेसचे मोठे नेते असतील. मल्लिकार्जुन खरगेपासून सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी हे सगळे त्यात व्यस्त होते. आणि ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची शिवाजी पार्कची ही जी संविधान बचाव सभा जी आहे, ही सभा काही 8 दिवसात तयार झालेली नाही. याचंही नियोजन साधारणतः 1-1.5 महिने अगोदर असेल. जर 1-1.5 महिने अगोदर नियोजन असेल तर बाळासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्ष दिल्लीत जाऊन जर राहुल गांधींची भेट घेतली असती, त्यांना प्रत्यक्ष निमंत्रण दिलं असतं तर मला वाटते महाराष्ट्रामध्ये एक वेगळा संदेश गेला असता. असं का झालं नाही, असं का केलं नाही. काही राजकीय निरीक्षक सांगतात की मग प्रत्यक्षात बाळासाहेबांना राहुल गांधींना बोलायचं होतं की नाही. कारण 4-5 दिवसाच्या शॉर्ट पिरियडच्या नोटीसमध्ये एवढ्या मोठ्या नेत्याला अशा वेळी की जेव्हा 5 राज्यामध्ये निवडणुका आहेत, त्याच्या रॅलीज काहीतरी लागलेल्या असतील, ते कार्यक्रम व्यस्त असेल, ठरलेला असेल, अशा पिरियडमध्ये एवढ्या कमी कालावधीमध्ये हा नेता येणं शक्य नाही. म्हणून त्यांनी नाना पटोलेंना पाठवलं. म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्षात राहुल गांधींना बोलवायचंच नव्हतं, असाही एक सूर राजकीय निरीक्षकांकडून येत आहे. प्रत्यक्षात खरं खोटं काय बाळासाहेबच जाणोत किंवा काँग्रेसचे नेते जाणोत. परंतु एक धर्मनिरपेक्ष मतदार म्हणून मलाही वाटतं आणि तुम्हालासुद्धा वाटू शकतं की इंडिया फ्रंटमध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा प्रवेश होणं आणि या निमित्ताने धर्मनिरपेक्ष मतांची फुटीरता टाळणं हे जर झालं तर मला वाटते मोदींना, भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या मित्रपक्षाला पराभव करणं अतिशय सोपं जाईल. एक लक्षात घ्या की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर जर इंडिया फ्रंटमध्ये आले तर महाराष्ट्रातली अतिशयोक्ती होईल मी सांगणं, पण एकही जागा भारतीय जनता पार्टीला मिळू शकणार नाही. एवढं सामर्थ्य वंचित बहुजन आघाडी आणि ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांकडे जमा झालेला आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या नेत्यांनीसुद्धा
बाळासाहेब आंबेडकरांचं एकूणच त्यांचा औरा आणि त्या पक्षाची वाढलेली ताकद हे दुर्लक्षित करून चालणार नाही. ज्यांना असं वाटते की काही प्रदेशातले महाराष्ट्रातले नेते असतील की ज्यांना बाळासाहेब आंबेडकर इंडिया आघाडीत समाविष्ट होणं हे आवडणार नाही, परंतु व्यापक हितासाठी स्वार्थासाठी तुम्ही जर असा प्रयत्न करत असाल तर तो पुढच्या आगामी पिढ्यांसाठी आणि या लोकशाहीसाठी घातक होईल. ते काही असलं तरी बाळासाहेब आंबेडकरांसारखा बहुजनांचा नेता की बहुजनातला एक मोठा वर्ग त्यांना आपलासा मानतो, हा नेता आणि त्यांचा पक्ष हा इंडिया फ्रंटमध्ये सामील होणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न वेगवेगळ्या फोर्सनी निश्चित केले पाहिजेत. ती चर्चा जी होती संविधान सभेची ती यशस्वी झालीच, पण त्यानिमित्ताने याही चर्चेला पेव फुटलेला आहे की बाळासाहेब आंबेडकरांना त्या राहुल गांधींना बोलवायचं होतं काय, मनातून होतं काय, ह्या सगळ्या जाऊ द्या. बाळासाहेब आंबेडकर हा प्लेन हार्टेड माणूस आहे. म्हणजे फार काही मला वाटते छक्केपंजे त्यांच्या याच्यात मनात नसतात. जे बोलायचं आहे ते ओपनली बोलून जाणं. कदाचित त्यांचं नियोजन चुकलं असेल, फार कमी वेळ राहिला आणि त्यांनी निमंत्रण पाठवलं. तर कदाचित त्यांच्याही वरच्याही काही राहुल गांधींच्याही अडचणी असतील, नेत्यांच्या वेळेच्याच अडचणी असतात. ह्या अडचणी जर समजून घेतल्या असत्या आणि एक सुंदर योग जुळून आला असता तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक वेगळं चित्र निर्माण झालं असतं. मित्रहो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे निश्चित कळवा. हे चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर आणि लाईकसुद्धा करा. धन्यवाद.